1 ऑगस्ट साहित्य शिरोमणी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। सर्वप्रथम त्यांच्या विचारस्मृतींना विनम्र अभिवादन। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य वर्तुळामध्ये, मराठी साहित्य विश्वामध्ये दिलेलं योगदान अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे। 1 ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील वाटेगाव या क्रांतीभूमीत अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला। वाटेगाव या भूमीला क्रांतीभूमी आपण यासाठी असं म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये वाटेगावच्या भूमीने योगदान दिलेलं आहे। त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्यात देखील वाटेगाव या क्रांतीभूमीमधील तरुणांनी योगदान दिलेलं आहे। म्हणून अशी क्रांतीभूमी, ज्या क्रांतीभूमीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला। ते केवळ 1.5 दिवस शाळेत गेले, परंतु जगाला हेवा वाटावा इतकं उत्तुंग दर्जाचं साहित्य त्यांनी निर्माण केलं। कादंबऱ्या, कथा, प्रवास वर्णने, पोवाडे या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केलं, साहित्य विश्वात आपलं नाव कोरलं। 1961 ला त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आणि त्यांना इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीच्या माध्यमातून रशियाला जाण्याचं निमंत्रण प्राप्त झालं। कदाचित आपल्याला माहिती नसेल, अण्णाभाऊ साठे रशियाला जाण्यापूर्वीच त्यांचं साहित्य रशियामध्ये पोहोचलं होतं। असंख्य रशियन लोक अण्णाभाऊ साठे यांचे चाहते होते। त्यावेळेस अण्णाभाऊ साठे विमानाने विमानतळावर उतरत होते, तेव्हा रशियाचा राष्ट्राध्यक्ष हातात फलक घेऊन उभा होता आणि त्या फलकावर लिहिलं होतं, सुलतान खेब अण्णाभाऊ साठे इज कमिंग। यावरून अण्णाभाऊ साठे यांचं मोठेपण आपल्या सर्वांच्या लक्षात येतं। दुर्दैवाने त्यांना आयुष्य फार कमी मिळालं। 18 जुलै 1969 ला अण्णाभाऊ साठे आपल्यातनं गेले, परंतु त्यांच्या साहित्याने ते आजही आजरामर आहेत। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या अभिवादनाच्या कार्यक्रमात एवढंच सांगावंसं वाटतं की अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब मिळाला पाहिजे आणि त्यांच्या साहित्याचा उचित गौरव झाला पाहिजे। आज त्यांचा दिवस लेखन प्रेरणा दिवस म्हणून सगळीकडे साजरा होतोय, ती देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। पुनश्च अण्णाभाऊ साठे यांच्या विचारस्मृतींना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतोय की अण्णाभाऊ साठेंचं ते अजरामर साहित्य आपण अभ्यासावं आणि त्यातनं प्रेरणा घ्यावी। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या प्रशालेच्या उपक्रमचे मुख्याध्यापिका आदरणीय कदम मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर अण्णा गरड सर, आपले शिस्तप्रिय पर्यवेक्षक आदरणीय DS कंधारे सर, मी तिघांनाही विनंती करतोय की आपण अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं आणि आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करावी।